काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गटनेता म्हणून वडेट्टीवार गटाचे राजेश अडूळ यांची निवड केली आहे असं पत्रकातून जाहीर केले। प्रतिभा धानोरकर यांनी सुरेंद्र अडपाले यांचं गटनेता म्हणून नाव सुचवलं होतं, मात्र राजेश अडूळ यांची निवड झाली आहे। पुण्यात विजय शिवतारे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवरून विरोधकांवर टीका केली। किती दिवस दादागिरी करणार, किती मुर्दे पाडणार, प्रत्येक गोष्टीचा अंत असतो असं शिवतारे म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनापूर्वीचा व्हिडिओ समोर आलाय। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानानं जात असताना अजित पवारांचं अपघाती निधन झालं। त्या काही दिवसांपूर्वी मतदारांना आवाहन करण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती येथील निवासस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली। आगामी राजकीय घडामोडी आणि स्थानिक विकास कामांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। जमीन घोटाळ्यातून पार्थ पवार बाहेर येऊ शकत नाही, हायकोर्टात लढा सुरूच ठेवणार असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं। अहिल्यानगर इथं कृषी उमेद आणि पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित कृषी पर्व महोत्सवाचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं। महिला शेतकरी सन्मान वर्षाचं औचित्य साधत या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला। मुंबई महानगरपालिकेचे भाजप गटनेते गणेश खडकर यांनी नगरसेवकांसोबत नव्या पक्ष कार्यालयाची पाहणी केली। 7 फेब्रुवारीला भाजपचा उमेदवार याच कार्यालयातून महापौर पदाचा अर्ज दाखल करेल। वडेट्टीवार गटाने गटनोंदणी संदर्भातील नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं चंद्रपूर महापालिकेसाठी राजेश अडूळ यांचे पक्षाचे गटनेते राहतील असं पत्रातून कळवलंय। आदित्य ठाकरेंनी स्थानिक नागरिकांच्या कामाबाबतच्या तक्रारीनंतर वरळी येथील रस्ते कामाची पाहणी केली। 99% निधी फक्त सत्ताधाऱ्यांसाठी दिला असा आरोप निधी वाटपावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला। भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ आली आहे। विखे पाटील स्वाती पाचुतकर यांचा प्रचार करणार आहेत। आधी आरोप नंतर प्रचार असं म्हणत सुषमा अंधार यांनी विखे पाटलांवर टीका केली। खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केले। कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे ते येत्या काळात सर्व होईल असं सूचक विधान खासदार लंके यांनी केले। भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचा उमेदवाराचा विखेंकडून प्रचार घेण्यात आला। आधी आरोप करून नंतर त्यांचाच प्रचार करणं टाळलं पाहिजे असा सल्ला संजय शिरसाटांनी विखे पाटलांना दिला। चंद्रपूरचा महापौर धानोरकर यांच्या मर्जीतील होणार। चंद्रपूर काँग्रेसमध्ये आता कोणताही वाद नाही। हायकमांडच्या निर्णयानंतर गटनेत्याची निवड करण्यात आली असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं। रायगड जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी काम न करता खोटी बिलं काढण्याचा सपाटा लावलाय। सत्ताधारी कामं मंजूर करून खोटी बिलं काढतात असा आरोप शेकाप नेते जयंत पाटलांनी केला। भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी बंडखोरी केली आहे। ही बंडखोरी नाही तर स्वाभिमानी कार्यकर्त्याची लढाई आहे असं वक्तव्य विद्या वेताळ यांचे पती रामकृष्ण वेताळ यांनी केले। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधील वाद आणखी चिघळलाय। नवी मुंबईच्या जनतेनं हरामाच्या पैशाला ठोकारलं असं म्हणत गणेश नाईकांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना डिवचलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत 57 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या गटनेत्याची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे। भाजपाकडून गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी अधिकृत निवड करण्यात आली। पंकजा मुंडे यांचा सातारा दौरा रद्द झाला। तांत्रिक कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाण रद्द झाल्याची माहिती आहे। परिणामी हेलिकॉप्टर रद्द झाल्यानं दौराही रद्द करावा लागेल। विमानात काय घडलं हे 9 फेब्रुवारीला सांगणारे अजित पवारांची इच्छा काय होती तेही सांगणार असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सर्वांनाच माहिती होती असं वक्तव्य पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी केलंय। जळगावात महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडेल, मात्र या सभागृहाची दयनीय अवस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय।
शरद पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सहयोग सोसायटीत भेट झाली। यावेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, योगेंद्र पवार, राजेंद्र पवारही उपस्थित होते। भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषद सदस्य दादाराव केचे यांनी तक्रारींचा पाढा वाचला। यावेळी मंचावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते।